जळगावच्या परधाडे स्टेशन जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। आगीच्या भीतीने रेल्वेमधनं प्रवाशांनी उड्या मारल्याची माहिती पुढे येते। समोरून येणाऱ्या रेल्वेनं अनेकांना उडवल्याचंही कळतंय। यामध्ये जवळपास 8 ते 10 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती कळते। पुष्पक एक्सप्रेसमधनं या प्रवाशांनी उड्या मारल्या आणि बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं अशा स्वरूपाची माहिती आहे। जळगाव च्या आसपास हा सगळा प्रकार घडलेला आहे। रेल्वे अपघातासंदर्भातली ही मोठी माहिती समोर येते आहे। जळगावच्या परधाडे स्टेशन जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। आगीच्या भीतीने एका रेल्वेमधनं प्रवाशांनी उड्या मारल्या आणि समोरनं येणाऱ्या एका रेल्वेनं या प्रवाशांपैकी अनेकांना उडवलं अशा स्वरूपाची माहिती आहे। यामध्ये 8 ते 10 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती पुढे येते। जळगावमध्ये घडलेला हा प्रकार आहे। जळगावच्या परधाडे स्टेशन जवळ ही मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे। अनेक प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। 8 ते 10 प्रवासी सध्या मृत असल्याची बातमी पुढे येते। अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून जे प्रवासी प्रवास करत होते त्या ठिकाणी अफवा पसरली आणि या अफवेतून आग लागल्याच्या अफवेतनं काही प्रवाशांनी रेल्वेमधनं उड्या मारल्या अशा स्वरूपाची माहिती सध्या हाती लागते आणि त्यानंतर समोरनं येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं, ज्यामध्ये 8 ते 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याचं सुद्धा कळतंय। रेल्वे दुर्घटना जळगावच्या पाचोरामध्ये परधाडे गावाजवळ ही रेल्वे दुर्घटना झालेली आहे। जळगावच्या पाचोरा इथं परधाडे नावाचं गाव आहे आणि त्या गावाजवळ रेल्वे स्टेशनच्या आसपास हा प्रकार घडलेला आहे। जेव्हा या रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा उठली आणि त्यानंतर या सगळ्या प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरती उडी घेतली आणि समोरनं येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं, ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी हाती येते। त्याबरोबर अनेक जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। जळगावच्या परधाडे रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडलेली आहे। मोठी रेल्वे घटना समोर आली आणि यानंतरची ही विचलित करणारी दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघतो। त्यानंतर एकच धावपळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक जण हे रेल्वे ट्रॅकच्या शेजारी पडल्याचं ही दृश्य आपल्याला यामध्ये दिसतंय। अनेकांनी खरं तर या अफवेनंतर या रेल्वेमधनं उड्या मारल्या आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवली। पुष्पक एक्सप्रेसमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत हा सगळा प्रसंग घडलेला आहे। जेव्हा एकाएकी जेव्हा ही रेल्वे जळगावच्या परधाडे या ठिकाणी होती, परधाडे गावाच्या आसपास होती, तेव्हा या रेल्वेमध्ये अफवा उठली आग लागल्याची अफवा उठल्यानंतर इकडच्या प्रवाशांनी पॅनिक होऊन रेल्वे ट्रॅकवरती उड्या मारल्या आणि त्यानंतर जेव्हा समोरनं बंगळुरू एक्सप्रेस आली तेव्हा या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं अशा स्वरूपाची प्राथमिक माहिती सध्या हाती येते आहे आणि यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। जवळपास 8 ते 10 जण यामध्ये दगावल्याचे सध्या हाती येत आहे। मात्र अनेक जण यामध्ये जखमी झाल्याचंही वृत्त आहे। समोरून येणाऱ्या रेल्वेनं बंगळुरू एक्सप्रेस जी समोरनं येत होती, शेजारच्या ट्रॅकवरनं येत होती, या ट्रॅकवरनं येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं आणि त्यामध्ये जवळपास 8 ते 10 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती सध्या हाती आहे। मात्र अनेक जण यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत। जळगावच्या परधाडे रेल्वे स्टेशन जवळ हा प्रकार घडलेला आहे। या घटनेनंतरची ताजी दृश्य आपण बघतो। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय की रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला या ठिकाणी आपल्याला प्रवासी पडलेले दिसत आहेत। त्याचबरोबर मोठ्या संख्येने काही जण हे या परिसरामध्ये मदत कार्यासाठी सुद्धा धावून येताना दिसत आहेत आणि याविषयी आपण अधिक बोलूया। मंत्री रक्षा खडसे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। रक्षाजी, या एकूणच अपघाताविषयी काय माहिती आतापर्यंत आपल्या हाती आली आहे? ऍक्च्युली माहिती मला आतापर्यंत ही झालेली आहे की आता 15-20 मिनिटं आधी तिथे पाचोऱ्या जो ऍक्सिडेंट झालेला आहे, कारण की मी पण अंदोबार निकोबार म्हणजे इथे अंदोबारला आहे मी, तर आता मी DRM मॅडमशी पण चर्चा केली फोनवर, पण आतापर्यंत हेच माहिती मिळालेली की एका गाडीच्या डब्याला आग लागल्यामुळे म्हणजे तसं लोकांना वाटल्यामुळे लोकांनी खाली उडी मारली आणि तिकडनं येणाऱ्या एका एक्सप्रेस गाड्याने बऱ्याचशा लोकांना म्हणजे ते लोक ट्रॅकवर असल्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे। आतापर्यंत काही 5 की 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि मी आता रेल्वे प्रशासनाला पण सूचना दिलेल्या आहे की तत्काळ जे काही असेल तिथे स्पॉटवर जाऊन व्हेरिफिकेशन करण्यात यावं
आणि जे काही मदत होईल ते नक्कीच करायचा प्रयत्न आम्ही सगळे लोक करतच आहोत आणि अजून जी काही माहिती मिळेल मी माहिती मिळवायचा पूर्ण प्रयत्न करतेच आहे. रक्षा मॅडम, साधारणपणे किती वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला याच्याविषयी काही स्पष्टता तुमच्यापर्यंत पोहोचली? बघा मला पण आत्ताच 10 मिनिटं आधी फोन आलेला आहे कारण की मी पण एक आमच्या मिनिस्ट्रीच्या कार्यक्रमासाठी इथे अंदमानला आहे. आता मी पण फोनवरच कनेक्ट करते लोकांना. तर मी पण आता तिथे जिल्ह्यात नसल्यामुळे पण आता जे DRM मॅडमशी मी बोललेली आहे त्यांनी जी आता मी माहिती सांगितली ती अशा पद्धतीने मला दिलेली आहे. अजून मी पण माहिती घेण्याचा प्रयत्न करते अजून बाकीच्या लोकांशी पण. पण यानंतर काय सूचना आपल्याकडनं देण्यात आल्या? हॅलो. हा, यानंतर काय सूचना आपल्याकडनं देण्यात आल्या? हे सूचना तेच आहे की याची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी. आता जे काही ज्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना हॉस्पिटलाइज लवकरात लवकर करण्यात यावं. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं ट्रीटमेंट वगैरे देऊन जेवढे वाचवता येते तेवढे तर नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करायचे आदेश दिलेलेच आहे. बर, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची ही प्रतिक्रिया. काही मिनिटांपूर्वीची घटना आहे जेव्हा हा अपघात घडला.